कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सोडा मला, सोडा म्हणलं ना. बाशिता बाशिता रशी दे रे. काय करताय? सोडा. ए शांत बस. सोडा की. सोडा ना मला. किंमत असेल तर डोळ्यावरची पट्टी काढा ना. सोडा. ए मॅडम, तुम्हाला काय सोडाय पकडलंय का आम्ही? शांत बसायचं नाही तर खायला सुद्धा मिळणार नाही. हो, तुम्ही एका कलेक्टरला आणलं इकडे, लक्षात देत आहे का? कलेक्टर आहे माहित आहे म्हणून तर आणलंय ना, ते कशाला आणतोय? चेष्टा वाटते का? मॅडमला पूर्ण जिल्हा बदलावायचा होता आणि आता बघा स्वतःच आमच्या ताब्यात आहे त्या. लय मनमानी करत होता. तुम्हाला कळतं का? सोडा. लय हवेत होत्या मॅडम. त्यांना वाटलं दादा म्हणजे गल्ली बोळातला गुंड आहे. दादाने लय वेळा समजून सांगितलं, पण मॅडम स्वतःच खरं करत होत्या. लय मनमानी कारभार अंगलट येणार किंवा कलेक्टर मॅडम. तुम्ही येणार इथं 5-10 वर्ष जगायला आणि शहर सुधारवणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगलात किती बी जनावर असली ना तरी कायदा हा फक्त सिंहाचाच असतो. आणि आमचं दादा या शहराचा सिंह आहेत, सिंह. आणि तुम्ही त्यांच्याशीच वैर घेताय. सोडा म्हटलं ना. उमान जर दादाचं ऐकलं असतं ना तर ही वेळ आली नसती तुमच्या वेळ. आता बघा वर्ग बी किडनॅप आणि आई पण. अमोल, हे बघा अमोल कुठे आहे? माझा मुलगा कुठे आहे? कसा आहे तो? कुठाही नाही, कसाही विचारा कसा आहे. अजून तरी तो लय सेफ आहे, पण हे बघा, ऐका माझं. त्याला काही करू नका. मी हात जोडते, प्लीज प्लीज त्याला काही करू नका. माझं प्लीज ऐका, त्याला काहीच करू नका. ऐका, अमोलला सोडा माझ्या. बस. काय अवस्था झाली हो मॅडम, मला लय वाईट वाटतंय बघून. आणि हो, आपल्याला ह्या कामासाठी मोंटी दादांनी बक्षीस दिलंय, बक्षीस. ही धरा, धर तुला पण आयश करायची आज, आज जल्लोष. म्हणजे माझा अंदाज बरोबर ठरलात. अमोल इकडेच आहे. आता बघू ही लोक किती वेळ आम्हाला इथे ठेवू शकतात. हो ते माहितीये मला. मॉन्टी हुशार निघाल, बरोबर सगळा प्लॅन केलाय त्यांनी, सगळा. जर या घराचं कामच पूर्ण झालं नाहीये तर या घरात सीसीटीव्ही का लावलाय? एक मिनिट, हे आमच्यावर पण लक्ष ठेवून असणार. अमोलला इथून नेमकं कुठे नेलंय हे कळण्यासाठी एकही पुरावा त्यांनी मागे सोडला नाही. बरोबर, म्हणजे आता अमोलपर्यंत पोहोचायचं असेल ना तर कोणाला तरी किडनॅप होऊन तो पत्ता अर्जुनपर्यंत पोहोचला पाहिजे. मॅडमला वाटलं दादांना ताब्यात घेतील आणि स्वतः किडनॅप झाले. कलेक्टर मॅडम आपल्या ताब्यात. एकदा लोकेशन अर्जुनपर्यंत पोहोचू दे, मग कळेल कोण कोणाला किडनॅप करत होतं आणि या जंगलाचा खरा सिंह कोण आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो, फोन लागत नाही अजून अर्जुनचा. तो कधी येणार आहे कोणास ठाऊक. अरे स्वप्नील, आधीची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती लई वेगळी आहे रे. अरे अमोलला पळवून नेल्यापासून आपण अर्जाशी एकदा पण बोललेलं नाही. आणि रुपाली, अर्जाशी बोलायच्या आधीच तू लग्नाचं कसं काय आर्याच्या आईला कबूल केलंस? नक्की काय म्हणायचं तुम्हाला मामनजी? अहो, दोन्ही घरची बोलणी झालेली असताना, सगळी तयारी झालेली असताना भाऊजी लग्न करणार नाही? तसं नाही, पण एकदा अर्जाशी बोलणं झालं असतं म्हणजे. अर्जुन रे, कधीपासून फोन करतोय तुला? अरे मी कशा ते तुला माहितीये ना, कसा फोन उचलणार? अर्जा, काय झालं रे? हा, काय अमोलचा तपास लागला का? थांबा भाऊजी. बोला वहिनी. भाऊजी, ते आर्याची आई
अर्जुन, आर्याच्या आईने तुमचं लग्न होईल असा पुन्हा एकदा शब्द घेतला आमच्याकडून. आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तारीख काढावी लागेल बाबा. दादा, मी माझ्या पोराला गेले 7 वर्षे भेटलो नाही. तो पोरगा आज सकाळी किडनॅप झाला, त्याच्या जीवाला धोका आहे. पण तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय मी कुठल्या गोष्टीचा विचार करावा? माझ्या लग्नाचा. आणि त्यांना पण कळत नाही का कुठला विषय कधी बोलावा ते? एवढी कसली काही हा वहिनी, मी काय पळून चाललो का कुठं? भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, तुमचं म्हणणं पटतं आम्हाला, पण त्यांचं काय झालं माहिती आहे का, अपर्णा आणि अमोल तुमच्या आयुष्यात परत आल्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली की तुम्ही आता लग्नाला नाही म्हणताय की काय. हो, आणि आई म्हणून ही काळजी साहजिकच. वहिनी, माझ्या डोक्यात आत्ता अमोल सोडून दुसरा कुठलाच विषय नाही, आणि लग्नाचा तर अजिबातच नाही. अर्जा, बरोबर आहे तुझं. तू तुझ्या लेकराला लवकर शोध. त्यांना काय विचार करायचा तो करू दे. आपण बघू नंतर लग्नाचं. अहो काय बोलताय मामनजी तुम्ही? भाऊजी जातात कामाला निघून, पण त्या आर्याच्या आईच्या प्रश्नांना उत्तरं आपल्याला द्यायला लागतात ना. काय वहिनी, तुम्ही तर अमोलला तुमचा मुलगा मानत होता ना? त्या आर्याच्या आईचं एक वेळ समजून घेऊ शकतो, पण तुम्ही का असं बोलताय? अर्जुन, सॉरी. अहो भाऊजी, मी अमोलला आज पण माझा मुलगा मानते आणि त्याची काळजी मला पण वाटते हो. पण हे सगळं पण नाही बिन नाही काय. घरी आल्यानंतर हे सगळं मला बिलकुल अपेक्षित नव्हतं बरं का वहिनी. आणि अजून एक गोष्ट, आप्पी आणि मी आता वेगळं झालोय हे जरी खरं असलं ना तरी अमोल अजूनही माझाच मुलगा आहे, आणि मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. अमोल हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे, स्पष्टच सांगतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सासर कुठे? माझं सासर आणि माहेर एकच आहे. कसं काय? लव्ह मॅरेज आहे कसं ते? कुठे आहे माहेर? अमरावती डिस्ट्रिक्टला आहे. बोर्डा म्हणून एक गाव आहे. बोर्डा. हां मग तिकडे त्याच गावात दोघेही राहत होता तुम्ही? हां. हो, ते माझ्या बहिणीचे क्लासमेट होते. हां, बहिणीच्या वर्गात होते. हां, आणि आम्ही गावात कधीच नाही बोललेलो. मग कधी पण जेव्हा बोलले? मी पुण्यात आलेले जॉब सर्चिंगसाठी, तर तेव्हा आमची ओळख झालेली. कशी काय? तिकडची ओळख होती ना, ओळख कशी इकडे होईल? म्हणजे भेटलो आम्ही. पण बहिणीबरोबर यायचे ना हा, कधी? ते कधी कधी यायचे, पण मग तेव्हा तेव्हा मी तुम्ही लक्ष बघत नाही होता द्यायची का? त्यांच्याकडे. मी लक्ष नाही द्यायची ते त्यांच्याकडे. द्यायचे का लक्ष? मे बी. आणि मग पुण्यात आला तू? आणि मी पुण्यात आले, मग आमची ओळख जेव्हा झाली. पहिल्यांदा पुण्यात आला तेव्हा एकट्या आला की सोबत कोण आलं नाही, होतं? मी एकटेच आलेले. मग रिसिव्ह कोणी केलं? माझे दादा राहतात तिथे वाघोलीला, त्यांच्याकडे आलेली. मग काय झालं? मग दादाकडे होते, तर नंतर यांची माझी भेट झाली. मी जॉब कुठे? बानेरला. दोघेच भेटला? हा, दोघेच. हो, दोघेच भेटलो. आणि मग जॉबसाठी ना, जॉबसाठी भेटले. हा, जॉबसाठी. मग फ्रेंडशिप झाली, आणि मग नंतर मग आम्ही एकमेकाचा स्वभाव, आवडीनिवडी थोडं हे झाले, तर मग नंतर आम्ही रिलेशनमध्ये आलो. तर 4 वर्ष आमचं रिलेशन होतं, आणि मग नंतर घरच्यांना कन्व्हिन्स करून लग्न केलं. आता किती वर्ष झाली लग्नाला? 4 महिने झाले फक्त. नवीन आहे? नवीन आहे. हा, खूप काळजी घेतात. खूप काळजी घेतात. म्हणजे काय काय? स्वयंपाक करतात, टिफिन बनवून देतात. हा? हे बघा, सगळं 4 महिन्यात एवढं कामाला लावलं तुम्ही त्यांना? नाही, ऍक्च्युली ते थोडे सपोर्टिव्ह पण आहेत, खूप हेल्प पण करतात. आता आम्ही आधीपासून बॅचलरला राहत होतो, तर बऱ्यापैकी मला पण एवढं काही करता नाही, तर ते मला बरंच सपोर्ट करतात, हेल्प करतात. मॉर्निंगला मी येते तर हे ते ते डबा करून देतात. कधी कधी. संध्याकाळी घरी जाईल तेव्हा भात वगैरे लावून ठेवलेला असतो. हा. काय बोर्डाचा फायदा आहे. नमस्कार. तुमचं बालपण कुठे गेलं? माझं मुंबईत गेलं. मुंबईत. हां, माझं नाव प्रियंका युवराज चव्हाण. आणि आता सासरी आता कोण कोण? सासरी माझं नाव इकडचं प्रियंका विजय भाट, कडेगाव आंबकचे आहे, आणि आता पुण्यात असतो ह्यांच्या जॉबमुळे वगैरे. आणि जमलं कसं? जमलं, आमचं अरेंज मॅरेज आहे प्रॉपर. हो, ठीक आहे, काय हरकत नाही ना. लगेच यांना एवढं बोलून नाही, दाखवायची काय गरज नाही मैत्रिणीला. नाही, हे बघायला आले होते मुंबईत. मुंबई बघायला आले होते? मुंबईत म्हणजे बघण्याचा कार्यक्रम मुंबईत होता. अच्छा अच्छा अच्छा. मग तेव्हाच ठरलं? ठरलं लगेच महिनाभरात तिकडे. आता तुम्ही जॉब करता? हो हो, एकाच कंपनीत आहे. नमस्कार. तुमचं माहेरचं नाव?
माहेरचं नाव तेजश्री विकास पाटील आणि सासरचं नाव तेजश्री दिग्विजय पाटील. आणि माहेर कुठलं? माहेर तासगाव. आणि सासर? सासर सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर जवळ नेरले आहे, ते नेरले गाव आहे. आणि किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 3.5 वर्ष. 3.5. तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? म्हणजे मम्मीचे जे रिलेटिव्ह आहेत ना त्यांनी स्थळ काढलं. मिस्टर काय करतात तुमचे? इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, कंपनीमध्ये आहेत. तुम्ही मैत्रिणी आहात ना? हो. तुमच्यामध्ये हट्टी कोण आहे हो सगळ्या? कारण हे बघा मगाशी त्यांनी तुमचं नाव सांगितलं, आता तुम्ही सांगा, तुम्ही आत्ता आलाय, कोण आहे हट्टी? तसं प्रत्येक जणच काही बाबतीत हट्टी आहेत. नाही पण तुम्ही जास्त आहात असं त्या म्हणतायत सगळ्या. हे मान्य आहे का तुम्हाला? हो आहे. हा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सगळ्या रोज भेटता का हो? ऑफिसमध्ये तुमच्यात अबोला होतो? झालाय? कोणाकोणात झालाय? आमच्या बहुतेक संध्यामध्येच. दोन्ही संध्या. दोन्ही संध्या. काय झालं होतं सांगा? ॲक्च्युली जेव्हा ल्यूज घ्यायचे असतात ना, ल्यूज मग माझ्या मोस्टली जास्त असतात ल्यूज, कारण मी फिरायला वगैरे नेहमी जात असतात त्यामुळे माझ्या जास्त ल्यूज असतात. तर ल्यूजच्या वेळेस काय होतं, मग कधी कधी तिची पण असते ना सोबत ल्यू, मग दोघीच्या ॲट अ टाईम असले ना बॉस एकालाच अप्रूव्ह करतो. मग तुम्ही ठरवा दोघी कोणाला द्यायची ल्यू, तुम्ही सांगा दोघीपैकी एक जण कोण घेणार. मग माघार कोण घेणार, मी घेणार का तू घेणार. मग दोघी लवकर माघार घेत नाही की ठीक आहे तू जा, मी नाही घेतली असं नाही होत. त्याच्यामुळे मग थोडंसं होतं माझं. त्याच्यातून अबोल्यापर्यंत गेलं होतं? हा, ती ऍडजस्ट करत नाही सर, कारण ती प्रत्येक वेळेस सुट्ट्या घेते आणि माझी इमर्जन्सीमध्ये कधी सुट्टी असली ना तर मग ही अजिबात म्हणजे ऍडजस्ट करत नाही. मग ऍडजस्ट करायला पाहिजे. आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जॉब झालेलं असतं आणि बाकीच्यांना नाही प्लॅनिंग, फक्त स्वतःचा विचार करतो. तिची इमर्जन्सी इमर्जन्सी होती, माझं बुकिंग वगैरे ऑलरेडी झालेलं. पण असं नाही ना, सगळं तुम्ही स्वतःच्याच मनाने करता ना. घरी पण अशाच वागता ना मिस्टरांबरोबर, तुम्हाला पाहिजे तेच खरं करता, हो की नाही? असेल बघा, त्याला खात्री आहे. तुमच्या सासूबाई कुठे असतात? माझे इथे सासू सासरे एक कशा वागतात? 4 वर्ष. आई खूप छान आहे, म्हणजे माझ्या आईसारख्याच त्या पण आई आहेत. मग तुम्ही त्यांना एवढं का बोलता? मी नाही बोलता, म्हणजे मी नाही बोलत. अरे तुम्ही त्यांच्यावर किती रागराग करता. मैत्रिणी सांगत होत्या. त्या सगळ्या म्हणतात की तुझी सासू किती छान आहे, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये समजून घेते वगैरे, आणि आहेतच त्या त्याच्यामुळे. हो. तुमच्या सासूबाई कशा आहेत? माझ्या छान आहेत, त्या खूप सपोर्टिव्ह आहेत, तसं खूप फ्रेंडली. सपोर्टिव्ह 4 महिने इथे आहेत, त्या तिकडे. नाही, मी आता गेलेले. कधी? कॉलवर डेली बोलणं होतं आमचं. मी डेली कॉल करते माझ्या आईला आणि त्यांच्या आईला, दोघींना पण. मी सारखंच ऑफिस सुटलं रोज फोन करतो? रोज फोन करते. अरे वा. हा, कारण किचन मध्ये काही जेवण बिवण मिस्टरच करतात, त्यामुळे ह्यांना वेळ असतो फोन करायला. नाही जेवण करायच्या आधी, बनवायच्या आधी करते कॉल त्यांना. कसं आहेत सासूबाई, कशा आहेत तुमच्या? सासूबाई अशा आहेत की म्हणजे जर 2 ओळीत सांगायचं म्हटलं तर माझ्या सासूबाई सासू कमी आणि आईच आहे जास्त, कारण आमच्या दोघींचं नातं आहे खूपच मस्त. काय सांगता? तुम्ही काय कविता वगैरे करता का? हो. मग आज म्हणजे अशी एखादी कविता करा असं सांगितलं तर लगेच म्हणू शकता? हो. म्हणा. मी आता ग्रुपवरच सांगते, मग सगळेजण आहेत तर. आमचा 6 जणींचा ग्रुप आहे, खूपच भारी. तुम्हाला कुठंच भेटणार नाहीत अशा या पोरी. ग्रुपमध्ये प्रियांका आहे भयानक सुगरण. आमच्यासाठी ती डब्यातून आणते पनीर मासे तर कधी चिकन मटन. पूजाचा तर नखरा विचारूच नका. पूजाचा तर नखरा विचारूच नका. ती आली की आम्ही पाहतो टकामका. संध्या कलाकुसरमध्ये आहे निपुण आणि प्रत्येक क्षणाचा ती फोटो ठेवते टिपून. काय सांगता? हो, फोटोची खूप आवड आहे. कुठे गेले तरी लगेच फोटो घेणार अशी आहे. आणि त्या संध्या आहे ग्रुपमध्ये सर्वात मोठी, पण खोड्या करते अशी जणू काही हीच आहे छोटी. आणि शीतलला तर आहे शॉपिंगची भयानक आवड, आणि नवरा म्हणून तिने केली तिच्या बहिणीच्याच दिराची निवड. अरे वा. पण आता तुमच्याबद्दल राहिलं आता. कंपनी सुटली की मला न्यायला येतात माझे मिस्टर, आणि ते जरी नाही आले तर मी जाते आणि 6:30 पाहतेच होम मिनिस्टर. अरे वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, ए पारू, ये पुरी, कुठे गेली? कितीदा सांगायचं लग्नाची तारीख जवळ आली, बाहेर फिरायचं नाही, दृष्ट लागते, पण ऐकायचं म्हणून नाही. बंगल्यात तर गेली नसेल?
खनी, अरे तिचं काय करतोयस आणि रडायला काय आलं तुला? म्हणजे पारूमुळं हे समत झालंय. या समजाला पारू जबाबदार आहे. तरी तिला सांगितलं होतं बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, पण नाही ऐकलं, केलं स्वतःच्या मनासारखं. तिला चांगली समज द्यायला पाहिजे. येऊ देत तिला, बघतो. आदित्य सर, करा सुरुवात. वाव, दिसायला तर खूप सुंदर दिसतंय. टेस्ट करून बघूया. आवडला? खूप टेस्टी आहे. पारू, कसं जमतं का तुला हे सगळं? म्हणजे घराबाहेर पडल्यापासून मी बघतोय तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन. कुठून शिकले का हे सगळं? माझ्या देवी आईंकडनं. इथं आल्यापासून देवी आईंकडनं ना मी लई काय काय शिकले आहे. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची शिस्त, समोर आलेल्या संकटांना असं धाडसानं सामोरं जायचं. त्यांच्या आयुष्यात ना किती बी अडचणी येऊ दे, त्यांच्याकडं त्याच्यावरनं काहीतरी उत्तर असतंच. समद्यांना जीव लावतात. कुणाचं काही चुकलं तर त्यांच्यावर रागवतात, पण त्यांच्यावर प्रेम सुद्धा करतात. समद्यांची काळजी घेतात. आणि हे समज मी माझ्या देवी आईंकडनं शिकले आहे. ओके, पण माझ्या पाण्यात अजून एक व्यक्ती आहे जी सेम आईसारखी आहे. कोणती? पारू, पारू, तू दादा, पारू, दादा, तुझ्या तुमचं पाय दादा, असू द्या. पाणी द्या पटकन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई सॉरी आहे. दामिनी काकू खरं बोलत होती. काय? मी बाहेर गेलो होतो. मला घरात बसून खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर गेलो. मी पारूला सांगितलं की प्लीज मला बाहेर घेऊन चल, पण यात पारूची काही चूक नाही. म्हणजे तिने जे काय केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं. आई सॉरी प्लीज. आदित्य, हे शेवटचं. इथून पुढे जर मला कळलं की तू काहीतरी लपवतोयस किंवा लपवलंयस तर मी परत असं नाही वागणार. आई तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. मी तुला नाही फसवणार परत कधी. प्लीज मला माफ कर. ठीक आहे, आराम कर. सॉरी. आराम कर. ओ माय गॉड. आईला जर
वेडिंग शूटचं कळलं ना तर आईला ते लवकरात लवकर सांगायला हवा. तर जास्त वेळ तिच्यापासून लपून चालणार नाही. थांब, तिथंच थांब. बंगल्याच्या बाहेर जायचं नाही. हे बचावलं होतं ना तुला? बचावलं होतं का नाही? वाव, चाल. मारुती मामा, तुला जर का तुझ्या बापाच्या शब्दाची किंमत नसेल ना तर मला बा तरी कशाला म्हणतेस? मामा काय, मामा काय करताय? जे काय घडलंय ते आधी जाणून तर घ्या. उगाच बोलताय तुम्ही पारूला. पारूची काही चूक पण नाही यात. मी नेलं होतं तिला बाहेर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांबा. अर्थक्वेक म्हणजे लास्ट टाइम सारखा. हे हे काय आहे? अरे बोला ना कोणीतरी काहीतरी. हे सगळं काय आहे? सगळं ठीक चाललं होतं ना, मग हे अचानक काय झालं? नेत्रा, नाही त्यांनी काही ठीक सुरू नव्हतं. सगळं आधीसारखंच. आपल्याला हे सत्य स्वीकारावं लागेल की आपल्यासमोर पुन्हा एकदा एक मोठा संकट उभं आहे. हा भूकंप विरोचकामुळेच आलाय. विरोचकांनी पुन्हा ती विचित्र वीणा वाजवली. म्हणजे हे जे भूकंपासारखं जे काही घडलंय ते मागच्या वेळेसारखं फक्त आपल्या घरातच झालंय. हो बापू, हे सगळं फक्त आपल्या वास्तूमध्ये घडतंय. म्हणजे विरोचकाकडे पुन्हा शक्ती आली आहे. काय झालंय? शक्ती हवी आहे मला. शक्ती हवी आहे. वाजत का नाहीये ही विचित्र वीणा? का वाजत नाहीये ही? मित्रांनी तार तोडले म्हणून वाजत नसेल काही. काय करू मी? काय करू? शक्ती हवी आहे मला.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवाय सूक्ष्म काळासाठीच सूक्ष्म काळ थोड्या वेळासाठीच म्हणजे फक्त रात्री थोड्या वेळासाठीच या प्रतिबिंब विद्येचा अवलंब उपयोग करता येईल. ही विद्या गतविद्येपेक्षा असीम आणि अगाध आहे. तुझ्या अरींच्या समुदायातील दुबळा अरी सहज फशी पडेल अशी आहे. दुबळा अरी शत्रू, दुबळा शत्रूंमधला दुबळा शत्रू सहज फशी पडेल. ज्या कोणाचे प्रतिबिंब साकारायचे असेल त्या व्यक्तीचे नाम उच्चारून पुढील मंत्र उद्घोषित केल्यास तुला हवे ते मिळेल. नाम उच्चारून कुठला मंत्र? ध्रीम नाम, शत्रूचं नाव. ध्रीम नाम प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. 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 प्रतिबिंब विद्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गो किती भोळा बनशील देवा, घाबर. आईची ही मशीन तुका वय होती तर समोर येऊन मागायची हिंमत नव्हती काय? म्हणून माझ्या गोवाक नाटक करूक सांगितलंस आणि या दोघांका हाताशी धरून ही मशीन मिळवलीस काय? अगो धन्य हा बाय तुझी, धन्य हा. अगो सरड्यापेक्षा पण ना 2 रंग जास्तच आहेत तुझ्याकडे. हे लाले, तोंड सांभाळून बोला. जास्त बोललीस ना तर जीभ हासडून हातात देऊन सांगून ठेवतोय. मी बोलणार. मी कोणाचा काही घेतला नाही ना, मग मी बोलणार. आई, गाजून किती करशील? तू तर गप्पच बस. माझं लाडको. आणि तू का मी बघताय नंतर, पण ही मशीन आहे ना इकडे राहू देणार नाही मी. हे बघ श्रीनू, ही मशीन माका आजच्या आज घरात वया. ए लाले, काय संबंध तुझा? ही मशीन तुला अडगळ वाटत होती ना, म्हणून तू विकायला काढलीस ना. मग ती आता कोणी खरेदी केली, कितीला खरेदी केली ह्याच्याशी तुझा काडीचाही संबंध नाही सांगून ठेवतोय.
ताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही नसताना हायसर मांगरात येऊन जर कोणी तमाशो केलो तर आमच्यासारखं वाईट कोणीच नाही. वहिनी, तुमका तुमच्या नवीन कामासाठी आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या आता तुम्ही काम सुरू करू शकता. या या. ए हात काढ, चल हात काढ. ताईचे, आजपर्यंत कायम तुम्ही माझ्या पाठीशी उभी होतास, कायम माका समजून घेतलास. पण आज तुम्ही इथे असं गोया होतास. एका नवीन प्रवासाची सुरुवात करताय. तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. कायम माझ्या पाठीशी उभे राहा. उमा वहिनी, दायचीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच होते आणि यापुढेही कायम राहतील. आणि उमाई, आम्हा सगळ्यांचे बेस्ट विशेष तुझ्यासोबत कायम असतील. चला, या निमित्ताने तरी एक एक घोट चहा होऊन जाऊ द्या. असा भांडून भांडून ना घसो सुकलो माझो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही त्या हो नाही त्या तुम्ही झोपलायत काय? काय झालं तुम्हाला? अगो काय सांगू तुका, माका ना बरा नाही वाटत गो. हुडी हुडहुडी भरली आहे माका. पाय कापतात गो माझे. हे बघ, तू ना मंजूक माझा एक निरोप दे. माका ना आज बरा नाही वाटत, तर ना जेवणाचा आजचा तुम्ही दोघी काय तर बघून घ्या. बरं ठीक आहे. मी काय म्हणताय काय माझे ना पाय वळतात गो. पाय चेपून देतस काय? देते पण मी ना आधी तुमचा निरोप मंजू आत्याला देऊन येते, मग येते. मी काय म्हणतोय, आधी चेपून दे. आधी चेपून दे माझे पाय. निरोप देऊन जाशील आणि मग नंतर मग गायबच होशील. नाही तू आधी चेपून दे पाय. देते. नाटक सगळी. ही बाई काम करायला नको म्हणून बरं नसल्याचं नाटक करते. आता तर आत्या मला नक्कीच कामाला झुंपेल आणि मी नाही म्हटलं तर पुन्हा ते ओवीचं नाही तर निशीचं उदाहरण देईल. बरं वाटतंय? बरं वाटतं गो, बरं वाटतं. बरा झाला माका ह्या सुचला, नाहीतर ना आज पण तिकडे ओट्याजवळ खपूचा लागला असता. काय गरज होती एवढे 1000 रुपये काढून द्यायची? आणि वर त्या भंगारवाल्याला सांगताय लाख रुपये मागितले असते तर ते पण दिले असते. अहो, कोणावरही असे पैसे उधळायला इतकेच आल्यावर आहोत का आपण? पैसे काय वर आलेत आपले? मंजू, जर गरज पडली ना तर दादा आणि उमा बहिणीसाठी स्वतः गहाण पण ठेवेन मी, कळलं ना? त्यांच्यावर कोणती अडचण येऊ देणार नाही. करा.
काय वाटेल ते करा, अशी उधळपट्टी करा आणि एक दिवस मला त्या मांगरात नाहीतर शेतातल्या खोपटात राहायला घेऊन जा. काय बोललंस? त्या लालिताईच्या तोंडात जरा कमी लाकळला मा. आणि आता जे काय बोललंस ते बोललंस. यापुढे माझ्या आणि दादाच्या नात्यात व्यवहार आणलंस ना तर तू आणि मी असं. उमा झालं काय काम? होय चालला. उमा हा या मशीन इकडे कसा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिव्या चल. कुठे जायचंय साहेब आता आपण? माझ्या घरी? काय दिव्या तू सुद्धा, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की एकदम राणीसारखं ठेवेल. आता गंमत बघ, तुझ्यासाठी एक खूप मस्त सरप्राईज आहे. पहिली गोष्ट ना, तू असं हसू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पुढे मला असे सरप्राईजेस देऊ नकोस. मला ना सहनच होत नाही तुझे सरप्राईजेस. मी तुला शेवटचं सांगते, ह्या पुढे मी ऍडजस्ट करणार नाहीये. आणि करावंच लागणार असेल ना तर मला आत्ताच सांग, मी चालले इथून. आणि जाणार कुठे? घरी. तुला हे सगळी गंमत वाटतेय का? मी आत्ताही परत जाऊ शकते, हा, हे लक्षात ठेव. दिव्या, मी आजपर्यंत तुला एवढे गिफ्ट्स दिले, माझ्या आई वडिलांना भेटवलं, माझ्या काकांना भेटवलं, आमचे बंगले दाखवले. आणि फक्त मी तुला आज मंदिरात लग्न करायला घेऊन आलो म्हणून तुला असं वाटतं की मी तुला खुश नाही ठेवू शकणार? अरे पण असं मंदिरात लग्न करायचं स्वप्न नव्हतं माझं चंदन. मग तुझ्यासोबत येण्याचा उपयोगच काय? असं उघड्यावर लग्न केलं, ह्यापेक्षा मी त्या तिथे रिसॉर्ट मध्ये लग्न केलं असतं ना. बरं ठीक आहे, हे बघ, तुला मंदिरात लग्न केलेलं आवडलं नाहीये ना, जाऊ दे. पण दिव्या, यानंतरची माझी प्लॅनिंग खूप जबरदस्त आहे आणि तुला ती 100% आवडेल, शपथ. दरवेळी तू हेच म्हणतो. पाठ झाली आहेत मला ही वाक्य. यार, हिला आता कसं समजावू? हिला तर पटतच नाहीये. काय सांगू हिला, काय माहिती. बरं जाऊ दे आता. आता तरी आपण घरी जाणार आहोत का? अगं तेच सांगतो की माझं जरा प्लॅनिंग वेगळं आहे आणि तेच तर तुझ्यासाठी एक खूप मोठा सरप्राईज असणार आहे. तू चल तर माझ्या बरोबर. चल ना, चल. शिवा, आता उजव्या पायाने माप आत ओला, सावकाश. अरे तुझ्या लागलं का मूर्ख? तुला बघून नाही माप ओलांडता येत? मुद्दाम करतेस काय सगळं? चुकून झालं, मला असं नव्हतं करायचं. मला वाटलं ते जोरात लागलं का रे? भाऊ, चुकून झालं माझ्याकडनं, मला नव्हतं करायचं. असं काय करतेस की ती? चुकून लागलं तुझ्याकडून. भाऊ, सुहासला लागलंय. छान. घरात येण्याआधीच ही अवस्था. चल चल, तू सुहास आत चल. ये शिवाजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊ, तुम्ही? काय शिवा, हे आत्ता जे हसलीस ते फक्त मला दाखवण्यापुरतं ना? मनात काय काय चाललंय? नाही, असं काही नाही भाऊ.
आज ते खूप धावपळ झाली ना, दमाल झालाय. शिवा, तुला बऱ्याच गोष्टी चांगल्या येतात, पण ही एक गोष्ट तुला येत नाही. कोणती? खोटं बोलणं. तुझा चेहरा सगळं खरं खुरं सांगून टाक, आणि हे एका प्रामाणिक माणसाचं लक्षण आहे. माणसं बऱ्याचदा आपल्या मनातलं दुःख इतरांना सांगत बसत नाहीत, लपवत राहतात, खोटं बोलत राहतात. बऱ्याचदा आपल्या दुःखाची झळ इतरांना पोचू नये म्हणून. शिवा, आत्ता काय चाललंय तुझ्या मनात? बोल माझ्याशी. खरं खोटं काही कळत नाहीये भाऊ. सगळा घोळ झालाय. कोणाला काय समजवायचं काहीच कळत नाहीये भाऊ. माझं जे काय होईल ना मला चालेल, मला नाही प्रॉब्लेम त्याचा, पण आशूला ह्या सगळ्याचा त्रास झाला तर, या सगळ्यामुळे घरात वाद झाले तर, आई आणि आजीला हे कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. नेमकं चुकलं कोण? दिव्या, जी लग्नातनं पळून गेली? आशू, ज्यानं दिव्यावर मनापासून प्रेम केलं? का मी, जिला हे लग्न करावं लागलं? की मी, ज्यानं हे लग्न लावलं? नाही भाऊ, मला हे असं नव्हतं बोलायचं. मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सगळं केलं, खरंच माहितीये. हो, मी माझ्या मुलासाठीच हे केलं, पण तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेसच की. शिवा, मला मान्य आहे तू हे लग्न करून माझ्यावर, आमच्या घरावर खूप उपकार केलेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. घाबरू नकोस कधी. माझा पप्पा असता ना, हेच बोलला असता. म्हणाला असता आयुष्यात एवढे प्रसंग येणार आहेत, मग काय अशी बसणार आहेस? बघ शिवा, मी काय तुझा बाबा नाही, त्याची जागा मी नाही घेऊ शकत, पण एवढी खात्री तुला देईन की मी त्याची उणीव तुला जाणवू देणार नाही कधी. तुला काहीही वाटलं, कुठलीही मदत हवी असली तर सरळ माझ्याकडे ये. शिवा, आज तुझ्या परिस्थितीत आहेस ना, ती सोपी नाहीये, समजू शकतो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता हे औषध या दुधात मिक्स झालंय. आज विषय संपला. मम्मी, हळू बोल की. मम्मी, मला का नाही एक डाऊट आहे बघ. जी आपण हे समजा करायलोय, आपल्यावर उलटलं तर? नाहीच, टेन्शन घेऊ नकस तू. अगं, अधिपतीला काय झालं का नाही तर समजा आळ त्या मास्तरडीवर येणार. कारण हे दूध ती मास्तरडी त्यासनी देणार आहे. फक्त हे दूध का नाही त्यांच्या वटातून पोटात जाऊ देत. मग बघ. दुर्गे, उकळलं का दूध? वय, अगं कधीच उकळलं. अगं मी ग्लासात बी भरलं. अरे वा, हे चांगलं केलंस. एक काम तरी धड केलंस बघ.
हे बघ अगं ह्यो ग्लास कशाला घेतलास? म्हणजे अगं अशा वेळी चांदीच्या गलासातून दूध द्यायचं असतं. भुवीला जर का कळलं ना रोजच्या वापरातल्या गलासातून दूध दिलंस तो वरडल ती. चांदीचा गलास काढ आणि वत त्याच्यात. अगं परत चांदीचे ग्लास आहेत कुठं? आता राहू दे की, दे ह्यातनच घे. हे उगा आळशीपणा करू नकस. हायच चांदीचा गलास, ते बघ वर बाक्सात चांदीचा गलास ठेवली आहे, ते काढ. अगं आते आता एवढ्यावर कसं चढू ग म्या? माझं का नाही गुडघे दुखते ती. राहू दे आता, दे ह्यातनच घे. तुझी ही तर नीटाटी पोर आहे की, नाहीतरी उद्योग काय तिला या घरात. तिला सांग काढा या. चंचे घे, हे घे आणि वर चढ आणि काढ गलास. हळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय मला आत येऊ देणार आहेत की नाही? या 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 की तुमचीच गोली आहे, या. फक्त माझी? तसं नाही, आपली आहे म्हणजे, या की. कशी आत येणार? तुम्ही असे मध्येच उभे राहिला आहात. हा नाही गुडूप एकदम हरवूनच गेलो तुमच्या डोळ्यातले भारी दिसायला. आई शब्द अधिपती, हे काय हे सगळं कुणाचं डोकं आहे? किती छान सजवली आपली खोली. माझं आत्ता लक्ष गेलं, हे किती काय काय छान केलंय. भारी केलंय की नाही? ओंकार आणि शिवानी वहिनीने केलंय सगळं. खरंच? हा,
त्या दोघांनी म्हणजे आजीनं सुपर वायझिंग केले त्यांच्यावर. हा आणि हे सजावट आणि हे सगळं डोसकं शिवानी वहिनी आणि वंके. हे शिवानी वहिनीच असणार, वंक्याला काय पण भारी गेले. खरंच खूप सुंदर केलंय. ओ तुमची सजावट लक्षातच आली नाही माझ्या. म्हणजे ही साडी बदलली तुम्ही. मगाशी वेगळी होती, आता ही छान आहे साडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.